ताने हा फवारे मारान पाणी भरान वर बांधान खाली करान हा लाजाने राहिले येडे लोकांना चोरांची सारी सारी आवई सुटली डोक्याला ताण झालाय. दादा बाबा गेलाय आता शहराला. तो येईल म्हणशील गाडी आली येणार आहे आणि तो खुडले नाही का खुडायलाच काही नाही तर काय खुडू नुसत्या गोट्या गाट्या. हा या बोऱ्या बाऱ्यांना काय करू चांगला चांगला मोंड्याचा मालकावानी रात्रीचा खुडून न्याला बाई. पक्के लोक चोराचे पोटचे भाई भाऊ बंद पक्के खेळाचे धनी. रात्रीचं इड पाणी भरेल रोपाला तरी कोणी फोन करून सांगितलं नाही. असे करत्या बाई लोक कोणी बऱ्यावर नाही मावाल्यात. डोक्याला ताण मेला. तसं आता मामाच तोंड मी जोडीत बसू. माझ तोंड मला जोडीत बसावं लागल. दादा बाबा येईल आणि मोकर मरणाचा शेया देईन आता. मग आता मा काय तो दोष आहे काय रात्रीचं त्यांना झोपायचं मी का काय वावरात बसायचं का काय. टेन्शनचं काम आहे बाई. का पियाला तिकडच आणि तिकडच पडलाय पिऊन काय माहिती. डोक्याला वैताग मेला. टेन्शनचे काम हे एवढले औषधं फवाराया मारायला लागत आहे. एवढ्याले औषधं द्यावा लागत. हां लोकांना काय लागत फुकट बाबूराव. फुकट नेले बाई खुडू खुडू चवना धव या असं वागत आहे बाई लोक. वहिनी ऐक ना. काय रे विशाल. एक निरोप आणला होता. निरोप काय या काय मीच तुला निरोप सांगत आहे ना. आखा माल न्याला भाऊ चोरून कोणात तरी आणि आज खुडावा तर मी खुडायला आली. मार्केट आहे ना त्याच्यामुळं. तो बाबूराव गेलाय तिकडं सिन्नरला गेला म्हणे मी येऊ राहिलो काही सुतळ्या कमी आल्या. सिन्नरला गेला. हा सुतळ्या आणायला. तो तर आड्या फाट्यावर घटना घडली. काची घटना घडली म्हणजे वाईट निरोप आहे एक. काची छातीवर दगड ठुई आणि मग ऐक. काची बाबा मला ना घाबरून नको देऊ मला बीपीचा त्रास. ह्या बाय चुकीचं असं काही वाटून देऊ नको. काही तुला भीती वाटते सांगायला. सांग तर खरी ना काय झालं. तुला माहित झालं का कोणा नेले चोरून. तो नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला इकडं आड्या. कोणा तो नवऱ्याचा कोणाचं बाई लय लागलं का काय काय माहिती बाई माझ्या राजाला. तरीच मी म्हणले बाई टमाटे चोरी गेले. रात्री टिटवी घरावरून उडायची गागायची. कुत्र पक कसं ना नसही उडायचं. मी काय म्हणतो ऐक तर खरी. तो नवरा तिकडं आड्या फाट्याकडे गेला कशाला. तो गेला असन तिकडं काशी करायला भाऊ. तिकडं त्याचं काही काम नाही. तो फक्त ढोसाईसाठी तिकडं जातो. इतका जबर ऍक्सिडेंट झाला का बस. कधी तुला मी फोटो पाठवले पाय. कुठं फोटो मोबाईलवर पाठवले मी पाहिलेच नाही बाबा. मला हे टेन्शन पाय फोटो पाय. मा नंबर बाय ये बाय भाई ग हे देवा विशाल मला फार चक्कर येत सुटली भाऊ. ये बाय ना इकडं पाय. ये बाय एवढं शिल्लक आहे. ये बाय हे आता ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून घेऊ आणणार आहे. इकडं पाय बाई ग फक्त बाया राजाच्या दोन्ही गोट्या शिल्लक राहिल्या ना बाई. जाऊ दे. बाई त्याचा मी जेव्हा मला ध्यान आलं तेव्हा मी म्हणले कार्यक्रम करायचा का त्याचा पोपटच फडफड करीत नव्हता ना बाई. आणि आता पार पोपटाचं डोकं उडून अर्धाच पोपट शिल्लक राहिला ना बाई. बाई आता का फक्त गोट्या अर्धा पोपटच घरी येणार का बाई. एवढंच येईल. बाय इकडं पाय. हे बाय दोन्ही साईडला 2 आणि मध्ये 1 ठेवले. बाई याचीच मौत करावं लागल. त्याचीच मौत करावा लागल ना बाई. भाऊच्या गोट्या सुद्धा आता बिगर कपड्याच्या जाणार ना बाई. बाई तशी बी त्याला 15 दिवस आंघोळीची सोय नव्हती ना बाई. लय घुराड वगैरे वाचायचा बाय.
खरंय खरंय. नको रोड नको. कम्प्लीट 3 हप्ते झाले विशाल तशी त्यांनी आंघोळ करेल नव्हती ना बाई. बाई त्यांना कधी गोट्यांवर ये बाय. सुद्धा पाणी ये घेतलं बाय. नाही ना इकडं पाय इकडं पाय. बाई. ये बाय. केस पाय किती वाढेल होते बाय. ये बाय इकडं पाय. फोटो पाय एवढले असतील बघ. बाई पाहिल्यावर त्याच्या पोपटाचं तोंड सुद्धा दिसत नव्हतं ना विशाल. एवढा मोठा बुचका निसता बुचका दिसायचा ना बाई. बाई मला कधी सुटल्या बासिंगापासून ध्यान आल्यावर त्यांनी कधी त्याचा पोपट माया पिंजऱ्यात सोडला नाही ना बाई. ये बाय. विशाल ये बाय एवढा थर यायला होता. एवढा थर यायला होता आणि इतकं एकदम एकदम जसा आईल मध्ये बुडवेल असं. इकडे पाहिजे फोटो पाहिजे. पक्का काळा जरत हे बाय आईल मध्ये बुडवेल तसं. पक्का काळा जरत. त्याला कधी धुवायची सूद नव्हती. कधी त्याला बुचका काढता आला नाही. त्याला त्याच्यामुळंच मला दाखवायची लाज वाटायची ना विशाल. त्याला शुगर होती का? त्याला शुगरवती म्हणायचा. मायवाल्या पोपटाची चोच खराब होती ना बाई. बाई मला धरून वहिनी. मुद्दा सुद्धा येत ए वहिनी. नाही ना बाई. वहिनी, पाऊस आला. ए वहिनी, पाऊस आला का? विशाल. वहिनी अं, पाऊस आला. चाल ना झोपडीत जाऊ आपण. चला ना बाई. आता काय करू विशाल. मला लई चक्कर या सुटली. चक्करवर आली. माझा राजा गेला. त्याची काही इच्छा होती काय करू शेवट. आता मी. शेवटची काही इच्छा होती त्याची. आता काय करणार. आता माझ्या राजाचा पोपट उडून गेला ना बाई. नको काळजी करू नको काळजी करू. 15 दिवसापासून म्हणत होते मला का कार्यक्रम करायचा ना बाई. अहो यायचा नवरा वारला. भाऊजी भाऊजी वारला आता म्हणजे काय ऍक्सिडेंट झाला. करू. ऍक्सिडेंट झाला. हो अरे 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 म्हणजे बिचाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला वारला म्हणायचं. अरे पण तुला मी काम काय सांगितले टमाटरला औषध मारायचं आणि तू इथं काय करीत बसला? बाय बाय तेच मग निरोप द्यायला बाय. आलो होतो ना मी. असे भाऊ हा, बंद खेळाचे धनी हा, दिला निरोप मी जातो तिकडं. बरं जाण ते ते औषध गाई औषध ते मारून. गाई सोडून बांधितो ना. हा ते गाय सोड तेवढ्या आतमध्ये बांधा. हा तुम्ही पहा मग. हा हा भाऊ बंदाचे खेळाचे धनी रात्याना बाई. झाला म्हणजे आता काय करणार आहे आपण? तरी यांना मौतीचं काही पडलं नाही ना बाई. जाऊ दे नको रडू. जाऊ दे आता काय करणार आहे आपण? होणारी गोष्ट ती झाली म्हणलं तिथं काय करणार आहे का आपण? हा? ऐक आता माझ्या दाद्याला कुठं पाहू ना बाई. होईल, होईल. झाल्याशिवाय राहणार आहे का? हा? म्हणत होते मी हा. 15 दिवसापासून कार्यक्रम कर. मग काय त्या म्हणलं? कार्यक्रमाला सुद्धा ना कबूल जायचा ना. त्याच्या मनातच नव्हतं कार्यक्रम करायचा. भाऊजी हा. आता कसं व्हायचं. आणि आता झालं अवघडच झालं बरं का. आता घरी जायला गाडी नाही. हा आता कवा मौत येऊ राहिली कवा नाही. हा ते मला आता विशालने येऊन सांगितलं. हा ना मला तेच माहिती झाले. जाऊ दे आता झालेल्या गोष्टी का परत येतात का? नाही ना होणारी गोष्ट ती होणारच पण आहे. आता सगळं बरोबर आहे भाऊजी. पण हिचं काय आणि तिचं तर अवघडच आहे ना मोठं. तिचं लय अवघड झालं. जाऊ द्या काही काळजी करू आता तोपर्यंत मी तिच्या पिंजऱ्यात पोपट घुसावला नाही ना बाई. तुम्हाला तुमच्या लक्षात नाही आलं. सी राहून गेली ना जाऊ बाई. द्या, रडू नका. आता रडल्याने काय होणार आहे का? त्याच्या मौतीला जायच्या अगोदर कार्यक्रम करत्या का. कार्यक्रम करायचा होता. चला मग म्हणजे तिच्या जीवाला तरी बरं हा, वाटत. चालेल, चालेल. मग मापेक्षा तिचं समाधान. जास्त दुःख तिला झालं बरं, ना चालेल, बाबाजी. तिचा एकदा कार्यक्रम करू हा. मग मी मौतीला घरी जाते. बरं बरं म्हणजे समाधान तरी वाटन तिला, आहे का? समाधान वाटन. चला. आता इकडं गंदूक झालं हा. पण तिचं काय आहे? तिचं अवघडच आहे ना. तिची आशा तशीच राहायची. 13 दिवस मला आता तिथंच बसून राहावं बसून लागलं. राहावं लागेल ना. मग 13 ते- दिवसात तिला ध्यान आल्यावर पाहुणे रावळे राहतील मग काय. हा.
बरोबर आहे. त्याच्यापेक्षा आजच्या दिवस द्या कार्यक्रम करू. चला चला मग काय 13 दिवस झाले मग मी तिची सोय लावीनच. हा चालेल चालेल चला बाई. कोण नाही तर आपण घेऊ उरकून. हा? मग आता तो मरू लागला, हा. त्याचा पोपट उडू लागला, तर आपण काय करणार आहे? तर मी मावाला पिंजरा काला खाली नाही ठेवू नाही बरोबर आहे. गुस्सामध्ये. आई ग, कोण राहणार आहे? कार्यक्रम आणून कार्यक्रमच करायचा आहे आता. काय करत्या ए बाई ग. झालेली गोष्ट काय? मग काय आई ग. झालेली गोष्ट हा ना. आई ग, आई ग. त्याला थ्या बाटल्या चाललं म्हणून आता कोपी बांधली आपण. झाला पाहिजे आज तिकडे कोण नाही आ. आपण मग जागा भेटली. कोपी पशी झाला पाहिजे. पाणी लय चालू झाला यायला इकडं. आई इकडं ग. कोण करत आहे गाड्या त्या सोडा बिगर ना. यायला. आई ग. बिगर विचारता कोण आहे रे? ए, अहो, कोणतरी आले. अरे कोण आहे? बिगर विचारता कुशाल आले. तुम्हाला लाज वाटत आहे का? मी इकून तिकून कोपी बांधली तुमच्याकरता बांधली का? ह पटलं पाहिजे तुम्हाला भाऊ. काय झालं माझी वरून बोलत बिन वर फट्यावानी. मी इकून तिकून तामटा करता कोपी बांधली होती. तुम्ही हा कार्यक्रम पहिलेच उद्घाटन केलं मा कोपीचं. काय झालं? मी आत्ताच नवीन बांधली दादा. इकडं वा, बसू द्या खाली. काय बसू द्या? काय झालं? काय झालं? काय झालं पण तुम्ही बिगर विचारता आले कसे काय कोपी? अहो आम्हाला काय वाटलं आता इथे रानात कोण नाही. हा चला बा म्हणलं आपण जावा थोडं पावा. इथं कोण नव्हतं म्हणलं जरा आराम करावा. अरे तो नवरा वारलाय. मला इतक्यातच बातमी कळाली. अरे बातमी कळाली पण तू असं करावं का? हा लोकांच्या झोपडीमध्ये मारा मस्त आरामशीर काय करतील काय तर. तुला काय गेलाय सारखा नाही गेला सारखा तुला आहे रे काहीतरी. मामूजी हा 15 दिवस झाले. अरे 15 दिवस झाले पण आज नवरा मेलाय गजरा. 15 दिवस झाले. 15 दिवसापासून मी तुमच्या लेकाला म्हणत होते हा पुतण्याला हा कार्यक्रम करा. हा मग त्यांनी कार्यक्रमच केला नाही. केला नाही म्हणून तो आणि उधळून घेतला. म्हणत्या बाई पार घसरून गेलाय. हा त्याच काही पाहायला राहिलं नाही. नाही त्याच्या फक्त 2 काय राहिल्या. फक्त 2 गोट्या हा आणि एवढा अर्धाच पेरभर पोपट. एवढंच राहील. मग आता काय करायचं? एवढं घसरून जाऊन तेच कसं शिल्लक राहिलं. म्हणजे त्याला अपेक्षाच होती. होती त्याची म्हणून आशा होती. त्याला त्याला आशा आशा होती म्हणून. पण त्याला काय माहिती का असं आपलं अक्षेशन होईन आपण मरून जाऊ. त्याला एकपट आशा ती हा आणि हिला दुप्पट लागली आशा. अहो हिला तर लय आशा पडेल होती. मग ती हिलाच आशा लागेल होती म्हणून ते राहिलं. हा मग मी म्हणले आता 13 दिवस जर मी तिथं बसले एका हा. जाग्यावर माझ्या बाजूला आया बाया राहतील हा. मी गप बसन. माझ्या दुकानात तोंड भरलं हा मग पण तिचं तोंड मोकळं आहे ना. म्हणजे तो मोकळं करून घेतलं मग आता त्याच्यामुळे यांना म्हणले तिचं तोंड जरास ठेसा बंद करा तिचं तोंड. माझी जरशी ती गप पडन. गप पडन. माझ कोपी मध्ये बरे तुमची गप पडायला आली. एवढा टाइम पडल्यावर हा. शेजार धर्म एकमेकांना नाही समजून घ्यायचं तो कोण अरे बिगर विचारता आले तुम्ही. तुम्हाला लाज आहे का? हो बिगर विचारता आलो पण समजून घ्यायचं. तुम्हाला पटत असेल तर बाबा हा मार रडती मापाशी गडी घेऊन आली मार मा काटाव पडली. मार दोघांचा रट्टा चाललाय. हा मी तर म्हणते या बा हा काय म्हणती? 15 दिवस त्यांनी कार्यक्रम केला नाही. अरे केला नाही पण आता त्याला माहित होतं आपण करू. 15 दिवस त्यांना कार्यक्रम नाही केला. हं. आता यांच्याकडून कार्यक्रम करून घेतला. आता आपल्याला एवढ्यांना मौतीला जावाच लागेल. हा मग आता यांनी असं समजायचं का 8 दिवस पुढे टाकलावला कार्यक्रम. पुढच्या 8 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही करून घ्या. कोण? तुम्ही बी तुम्ही तरी काला सोडिते आता तिला नका नाराज करू. आता मात्र बितवली होतो. आहे का नाही? अरे समजा तू नवरा वारलाय. नवरा वारलाय तू कुशल कार्यक्रम सुरू झाले. काय करू मी ही ऐका ना. अरे ती ऐकत नाही तिला महिनाभर दम नाही धरत. पण मी काय करू तिला काय करू. अरे मारू नको तो काम करतो पण तिला करू काय. मारू नको रे मारू. तिला करू ती काय काय. मुक जाणार रे. मा तोंड दुखानी भरलं हा. पण ती खालून बोलती अरे मारू नको. ती हं?
ती काय 2 येत राहती ना आता बसेल. मला हाय एक नवरा पण तिला 17 नवरे. आता काय करते आता तुला ती काय ऐकणार आहे आता तू मोकळीच झाली आता. मी नाही मोकळी मग झाले आता तो गेल्यानंतर तू मोकळी झाली ना मला काय? कसं मोकळं होऊन चालन. मला 4 लोक तो आधी दम नाही ना खात. भाऊ बांधत ना आता इकून तिकून तो वरबाशी आणला होता तर आता मला म्हणती करत तू निवूनच घे आता. आता निवावाच लागल. हं? मला एकच नवरा होता पण तिला 17 नवरे. आता आम्ही दोघं वाढले ना काय तुला गरज आहे कोणची आता हाय गरज ते पाहू नंतरचा नंतर विषय. नंतर म्हणजे पण आता चालू काम करणं गरजेचं चालू आहे. तर शेसली की नाही तो आधी. चला आता मध्ये तुम्ही बी घ्या करू. बरं चाल तुम्हाला मौतीला जायचंय ना? मग संगत जाऊ. सगळं जाऊ आपण. तुम्ही बसून तुम्हाला राहिला ध्यान- पाहुणे. तुम्हाला नाही ना ध्यान येणार आता यांचं पाहिलं. नाही नाही हा म्हणजे संगत जाता येईल. मला कोणीतरी धरून न्या घरी. चला चला मला मी धरून येतो मला गरज आहे ना तुला नाही गरज तू गंत वळवळ करते पण मग. चला मध्ये. चाल 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 ये रे ये काय ही आयला पाणी नाही 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 मानावरा गेला अरे बा. याला आनंद झालाय. तोंडचं पाणी पळालं. तोंडचं पळा तुला आहे बरं इंका उठला हं? नवरा मेलाय मध्ये हा घुसतावर घुसाय करता चालू तो मायले ठणकत होत तो बरं झालं मावाला जिरावली. हा हं? झोपते आता. झोप नीट झोपते रे बाबा. कशी झोपती या काय अशी. नीट झोप नीट हा. तर ते जम्पर काढ हा. नाही तर मला मोकळं रे जाऊ आ आई ग. करू नको आ एक तर नवीनच लाग आ जरा दमा बापरे. कार भारी जरा दमा आई ग. अंग भिजलं घामा आ आई ग. हवं आ आ हा नाही हळूच ना मामूजी. अरे हळूच नाही आता मी मावाली बायकोच नाही जात नाही मला एवढी तरी आवाज मिळाली एवढी तरी बरी झाली. बस झालं बाबा. झाड ठुलं अरे नाही तू तर झालं. तोंडाना कबूल झाली मला ये बागे थोर आणली मावाली गरज ढकली आणि तो आलाय टाइम झाला चल यायला निभार काम केलं बाई ना झालं का? चला अरे आता. निभार काम केलं भाऊ हा ना? चला मा- आता. नाही, नाही, भारी काम झालं. अरे मागही नाही झालं पुढे नाही झालं मारला सुटकाच दिला तिना हा ना? हा लय चला भारी बाई. काम केलं मा पोपटाच्या हा, पोपटे मौतीला चला. चला आ, झालं ते वाईट बाई ग, लय वाईट झालं. नीट धर बर का पड तिला लय दुखत आहे सावकाश. ती रडू रडू पार डोळ्याला पार तो डोळ्यात थेंब राहिला नाही तो तिच्या तुम्हाला डोळ्यात सांगते थेंब नाही राहिला दररोजच्या थेंब. 4-5 भाकरी आसाडायचा. हा त्याचं पोट भरेल होत हा. तर त्याचं तोंड शिल्लक नाही राहिलं. हा. जो उपाशी होता तोच तुला तोच घरी आला. लय भारी झाला रे सांगा मग तुझ्या याला कामा- अक्कल आहे का काही. लय भारी झाला म्हणतो. काय याला कळत का काही वेळ कोणची अरे आणि काय. तेवढा तरी पोपट उघडा तुला एवढं तरी भाग्य तुला कळत का काही. अरे भाग्य येड्याच्या झाला. पोटच्या भाग्य थोर झाला. चाल पुढं. गँगाने गँगाने वाण्याचं म्हणजे गँगाने